मित्रांनो नमस्कार. कसे आहात? ठीक आहात ना? मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण शास्त्रीय पद्धतीची वैशिष्ट्ये हा घटक बघणार आहोत. यालाच इंग्लिशमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सायंटिफिक मेथड असं म्हटलं जातं. मित्रांनो, विविध पैलूचे अध्ययन करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा वापर केला जातो. समोर उपस्थित असणाऱ्या घटनांबद्दल का, कसे व काय या प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे ही व्यवस्थित व शिस्तबद्ध रीतीने मिळण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा विकास झालेला आहे. जे व्यक्ती तर्कशुद्धरित्या विचार करतात त्याच्यासाठी शास्त्रीय पद्धती ही मोलाची ठरते. घटनेबाबतचे ज्ञान हे सत्य आहे की नाही याचा पाठपुरावा करण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणे उचित ठरते. अशा या शास्त्रीय पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती आहेत तर ते पुढील प्रमाणे आपण बघूया. नंबर 1 आहे अनुभव प्रामाण्य. मित्रांनो, शास्त्रीय पद्धतीचा मूळ आधार व्यक्तीचे स्वतः घेतलेले ज्ञान हा आहे. व्यक्ती ज्यावेळी स्वतः कोणताही अनुभव घेतो त्या अनुभवावर व्यक्तीचा विश्वास असतो. इतरांनी घेतलेल्या अनुभवावर व्यक्तीचा सहसा विश्वास बसत नाही. जी व्यक्तीच्या इंद्रियांना सत्यतेचा आभास करीत असतात, ज्याचा व्यक्ती स्वतः अनुभव घेऊ शकतो, असे ज्ञान हे खरे असते असे असले तरी सुद्धा आपल्याला मिळालेले अनुभव हे खरेच आहे की नाही हे बुद्धीच्या कसोटीवर ताडून सलाखून पाहिले जाते. हे ज्ञान खरोखरच सत्य आहे की नाही हे पाहण्यासाठी आणखी त्यातील पुराव्याचा आधार घेतला जातो. या पुराव्याच्या आधारे अनुभवप्राप्त ज्ञान हे योग्य प्रतीचे आहे किंवा नाही याची सत्य माहिती होते. यातील दुसरा घटक आहे तो म्हणजे उद्दिष्टनिष्ठता. मित्रांनो, शास्त्रीय संशोधन हे विशिष्ट उद्दिष्टाला अनुसरून असते. संशोधन सुरू असताना ज्या काही क्रिया संशोधनात केल्या जात असतात त्याचा परिणाम संशोधनात केला जात असतो. त्याचा परिणाम संशोधनाच्या उद्दिष्टावर पडत असतो. ज्या हेतूने संशोधन केले जात असते त्याला अनुसरून संशोधन पद्धतीचा उपयोग केला जातो. याचा प्रभाव संशोधनात मिळणाऱ्या अर्थविवरणावर होत असतो. संशोधन हे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हेतुपूर्ण असते. त्याशिवाय संशोधन हे पूर्ण होऊ शकत नाही व त्याला अर्थ उरत नाही. म्हणून उद्दिष्टनिष्ठता हे संशोधनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. तिसरा घटक आहे तो म्हणजे वस्तुनिष्ठता. मित्रांनो, कोणतेही ज्ञान हे व्यक्तिगत किंवा आत्मनिष्ठ असण्याऐवजी वस्तुनिष्ठ असणे गरजेचे असते. संशोधनात मिळालेले तथ्य किंवा निष्कर्ष हे परत परत तपासल्यानंतर ते जशा तसे म्हणजे आधीसारखे मिळायला हवे. एखाद्या घटनेचे वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी काढलेले निष्कर्ष हे समान आल्यास त्यात वस्तुनिष्ठता गुण आहे असे म्हणावयास हरकत नाही. या वस्तुनिष्ठतेतून वारंवारिता लक्षात येते. निष्कर्षाचा वारंवार पडताळा घेतल्यास जे निष्कर्ष तसेच मिळतात हे शास्त्रीय पद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य मानता येते. यातील चौथा घटक आहे तो म्हणजे नैतिक तटस्थता. बाहेरून मिळणाऱ्या माहितीवर सरसकट विश्वास ठेवणे किंवा ती जशा तशी स्वीकारणे हे शास्त्रीय पद्धतीत बसत नाही. पुस्तकात किंवा ग्रंथात तसे लिहून आहे म्हणून ते डोळे झाकून आपण ते मान्य केले तर न्यायिक होणार नाही. किंवा इतरांनी मोठ्यांनी सांगितले म्हणून ते बरोबर आहे असे समजून घेणे हेही बरोबर नाही. आपल्या व्यक्तीच्या बुद्धीच्या कसोट्यावर सतत ते तपासले जावे म्हणजे अशा ज्ञानात अंधश्रद्धाळूपणा येणार नाही. वेळोवेळी तथ्य संकलन करून शोध घेत राहिल्यास उचित निष्कर्ष मिळतो. अशा प्रकारे नैतिक तटस्थता हे शास्त्रीय पद्धतीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असलेले दिसून येते. मित्रांनो, पाचवा घटक आहे संभावित भविष्य कथन. मिळालेल्या माहितीच्या आधारे समोरील भविष्य हे कसे राहू शकते याबाबत बरेचदा वर्तवले जाते. परंतु अशा प्रकारे भविष्यकथन करणे हे शास्त्रीय पद्धतीत बसत नाही. मिळालेल्या माहितीच्या आधारावर तर्क बांधले जातात व ते सत्य मानले जाते. परंतु असे सत्य हे प्रमाण असत नाही. म्हणून एखाद्या गोष्टीचा वारंवार अभ्यास करून त्याच बाबी पुन्हा पुन्हा प्रत्ययास येत असल्यास यापुढे असेच आढळून येण्याची संभाव्यता वाढते.
त्यामुळे त्या बाबीचे भविष्य कथन केले जाऊ शकते. हे भविष्य कथन व्यक्तीने असेच केलेले नसते, तर त्याला संशोधनाचा आधार असतो. पुन्हा पुन्हा परीक्षण करून निष्कर्ष प्राप्त करणे व त्या आधारे भविष्यातील अंदाज मांडणे हे शास्त्रीय पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, 6वा घटक आहे सामान्यीकरण. उपस्थित असलेल्या बाबींचा शोध घेणे हे शास्त्रज्ञाचे कर्तव्य आहे. अव्यवस्थित आणि असंबंध वाटणाऱ्या बाबींचा शोध घेऊन त्यात कशा प्रकारचा संबंध राहू शकतो याचा शोध शास्त्रज्ञ घेत असतात. वारंवार शोध घेऊन समान वाटणाऱ्या बाबी वेगळ्या केल्या जात असतात. आणखी कितपत यातून सामान्य बाबी शोधल्या जाऊ शकतात यावरच शास्त्रज्ञाचा भर असतो. शेवटी सामान्यत्व त्यातून शोधून झाल्यानंतर विशेष असा निष्कर्ष शास्त्रज्ञाच्या हातात येतो. ही शास्त्रीय माहिती असते जी सामान्यीकरणाच्या पायरीतून प्राप्त झालेली असते. अशा प्रकारे शास्त्रीय पद्धतीची बरीच वैशिष्ट्ये दिसून येतात, ज्यातून शास्त्रीयरित्या संशोधन होण्यास मदत मिळते. मित्रांनो, ही माहिती होती शास्त्रीय पद्धतीची वैशिष्ट्ये याविषयी. आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.